केलो काहीच. दुसरा दिवस आंघोळ वगैरे करून गुडगुड झाली. आता थोडंसं आंघोळ करून देवपूजा करून आता थोडंसं स्किन केअर करायचं. स्किन केअर म्हणजे काही नाही जास्त, मी फक्त मॉइश्चरायझर लावते, दॅट्स इट. जास्त महंगे प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्याला सूट नाही होत, ती बोलते मी. Then wait. Then आता आपण जाऊ चहा नाश्ता करायला. लेट्स गो गाईज. अरे हां, बॉडी लोशन लावायचं राहून गेला. थोडा स्किन ड्राय होते. ओके, चलो जाते हे चहा नाश्ता करायला. आपण आता जाऊ, चला.
तर गाइस आपलं चाय नाश्ता तयार है जो कि मैंने ही बनाया. आता मी खाते आणि नंतर भेटू. बाय. तर या चहा नाश्ता झालेला आहे. आता मेन टास्क केस विंचर. एक तर आधीच हेअरफॉल, त्यात डाऊनफॉल आणि त्यात डॅन्ड्रफ. किती कष्ट, दुःख, दर्द, पीडा आहे. आणि त्यात आज रेंट जाणार. आणखीन दुःख. जाऊ दे, मी पण इथे सेटल आणि घर घेईन. बडी बडी बाते आणि वडापाव खाते ती गोष्ट वेगळी, पण बघू नंतर. आगे का किसने देखा है, समझे क्या? चलो जल्दी बाल बनाते. और ये जो बाल झड़ रहे हैं ना, उसका कुछ तो करना पड़ेगा. I don't know what and how to do, but just we'll figure it out. जास्तच सगळा फिगर आउट करायला लागले मी. एनिवेज ओके डन. हॅलो गाईज, तर माझा हॉल शूट करून झालेला आहे, शॉपिंग हॉल. आणि आता मला उभं राहून माझे पाय पण दुखायला लागलेत. लाईक मला अजून पसारा माझा आवरायचा आहे. हा एवढा पसारा, हा पसारा, हे शॉपिंग हॉल, जे काही केले ते, त्याचे प्रोडक्ट्स अँड एव्हरीथिंग. ओके, तर आता पसारा आवरायची सुरुवात करायची आहे. जेवण बनवायचं, खूप काम आहे. त्यात बँकचा सीन, OTP येत नाही अजून. बहुत दुःख आहे जिंदगी में. आणि त्याच्यात मी केस कशी बांधलेत मला माहीत नाही. माझी केस धुतलेली आहेत. एनिवेज आता एक पसार परत मी. आता माझ्या बहिणीला मी सगळे प्रोडक्ट्स दाखवले, जे प्रोडक्ट्स दाखवले, जे ऑर्डर केलेले आहेत ते व्हिडिओ कॉल करून. परत माझ्या घरातल्यांचा दुसरा कॉल येईल, बाकी कझिन्सचा, त्यांना एक प्रोडक्ट दाखवा. म्हणजे माझा हॉल किती वेळा होणार आहे मला पण माहीत नाही आहे, पण होणार तर आहे खूप वेळा. मम्मी पण पसारा तर आवरायला लागणारच आहे ना मला. पसारा आवरते मी. त्याच्यात घरून मला शिव्या मिळत आहेत, जेवण बनवायला जा. अरे नाही जेवायचं आहे मला नाही भूक लागली आहे. आताच तर मी चहा ब्रेड खाल्ले. कसं कळत नाही लोकांना घरी असल्यावर माणसाला भूक नाही लागत म्हणून. आणि असं पण नाही फक्त घरातले, सगळेच मला जेवायला जा. ए जेवण बनवायला इथे किती कष्ट असते, कोणाला सांगायचं. थांबा एक मिनिट, याच्यात खुश होतं नाही आहे. मम्मी ओके, प्रोडक्ट्स तर नाही ठेवणार आहे मी सध्या, वापस पॅकिंग करू. काय माहिती का मला शॉक आहे. जशी गोष्ट मी ऑर्डर केली आहे, लाईक घेतली आहे नवीन, तशी वापस पॅक करून ठेवा. काय ऑब्सेशन आहे माझं मलाच कळते नाही आहे.
भाई. हां, मस्त मस्त. आता काय करते माहिती आहे मी, या सगळ्या पिशव्या एका पिशवीत टाकून देते. म्हणजे कसं जरा कचरा जो आहे तो कमी होईल. हां, ओके. थोडा ॲडजस्ट करायला लागतं, आमची जागा कमी आहे, तर ॲडजस्टमेंटचा सीन असतो इथे थोडासा. ओके, मी येते हे डस्टबिनमध्ये फेकून आलेच लगेच. जेवण तर बनवायला जायला लागणार आहे, कारण की जस्ट घरातून मला डाट भेटलेली आहे, मी ओरडा भेटलेला आहे. पण आधी मला पाणी प्यायचं आहे. हा, डन. आता आपण थोड्या वेळ जेवण बनवायला जाणारच आहोत. का नाचतीये मी, एकतर बाजूला काम चालू आहे रस्त्याचं, नुसता गोंगाट आहे, नुसता गोंगाट. सकाळी झोपवाट पण तेच लोक करतात आणि मग दुपारी झोप पण ह्या लोकांमुळेच लागत नाही. काय करू मी? जाऊ दे. मी आरशात काहीतरी वेगळी दिसते, मोबाईलमध्ये काहीतरी वेगळी दिसते, आणि लोकांना तर काहीतरी वेगळीच दिसत असते. जाऊ दे, काय बोलायचं. नाही, हे असेच चांगले दिसतात थोडेसे. किती बडबड करते यार मी. गाईज, फायनली घरून शिव्या खाऊन झाल्यानंतर, फ्रेंड्सच्या शिव्या खाऊन झाल्यानंतर मी जेवण बनवले. दिसतंय? एक मिनिट. ए यार, सिनेमॅटिक मोडमध्ये. हां, आता दिसत असेल. हां, दिसते. मसाले भात. आधीच मूड नव्हता बनवायचा. बघू आता कसं झालंय, तर टेस्ट केल्यानंतर कळेल. एक मिनिट, एकच खाऊन बघते. तिखट झालंय पण मस्त लागते. आता जेवते मी, नंतर भेटू. मुझे याद रखना, एक पागल सी लड़की है जो बहुत बड़बड़ करती है. थैंक यू. बाय 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 बाय.